हॅलो, वेलकम टू विजयश्री अकॅडमी. विजयश्री अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. एखादा क्वेश्चन कोणत्या ॲप्रोचनी व कमी वेळेत कसा सॉल्व करावा याबद्दल मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. MCQ पॅटर्नमध्ये आन्सर आपल्या समोरच असतात ऑप्शन्सच्या माध्यमातून. आपल्याला ते फक्त डिटेक्ट करायचे असतात किंवा शोधायचे असतात. तर आपण बघूयात की आपण आन्सर कसे सॉल्व करू शकतो. आजपासून आपण 7 एप्रिल 2024ला झालेला जो MS सेटचा पेपर आहे पॉलिटिकल सायन्सचा, त्यातले PYQ बघायला स्टार्ट करूयात. 100 क्वेश्चन असतात आणि त्याला 200 मार्क असतात. प्रत्येक क्वेश्चन हा 2 गुणांना असतो. टाईम 120 मिनिट असतात. तर पहिला क्वेश्चन आहे की द होम अँड द वर्ल्ड हा ग्रंथ कोणी लिहिला. आपण पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बुक्स पाठच पाहिजेत. हे बुक आपल्याला सगळ्यांना माहिती की महात्मा गांधीजींचं नाही आहे आणि हे बुक राम मनोहर लोहियांचं सुद्धा नाही आहे. आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा जवाहरलाल नेहरू किंवा रवींद्रनाथ टागोर यांच्यामध्ये कन्फ्युजन झालं पाहिजे की हे बुक कुणाचं आहे. पहिले आन्सर किनी आयोग SPPOनी आन्सर जवाहरलाल नेहरू दिलं होतं, पण याचा आन्सर आहे रवींद्रनाथ टागोर. हे याचं आन्सर आहे या क्वेश्चनचं. मला सांगा की आता तुम्हाला हा क्वेश्चन जर का येतच नसेल, पूर्ण येत नसेल, तर एकदा ग्रंथाचं नाव व्यवस्थित वाचायचं. काय नाव आहे? द होम अँड द वर्ल्ड. द वर्ल्डवरून कुणाकुणाची पुस्तकं आहेत? बऱ्यापैकी पुस्तकं नेहरूंची आहेत द वर्ल्डवरून, आणि दुसरं ते म्हणजे रवींद्रनाथ टागोरांची पुस्तकं वर्ल्ड, म्हणजे त्यांच्या पुस्तकामध्ये द वर्ल्ड हा उच्चार आहे. मग आता ह्या दोघांमध्ये तरीसुद्धा कन्फ्युजन राहत आहे. पुढे काय? द होम. आता मला सांगा की द होम, रवींद्रनाथ टागोरांची तुम्ही बाकीचे पुस्तकं बघितलेत तर ते सगळी पुस्तकं अशी आहेत की गीतांजली किंवा साधना. तर द होम हा वर्ड त्यांच्या विचारसरणीच्या थोडासा जवळ जातो आहे. तर त्याच्यामुळे मी जेव्हा माझा पेपर आहे ॲक्च्युअलमध्ये जो मी तुम्हाला दाखवते तो, तर तेव्हासुद्धा मी रवींद्रनाथ टागोरला टिक करून आले होते. दुसरा क्वेश्चन आहे तो म्हणजे आर्य महिला समाज. आपल्याला आर्य महिला समाज म्हटलं की पंडिता रमाबाई आलंच पाहिजे. हा PYQ आहे आणि हे आपलं तोंडपाठच असलं पाहिजे हा क्वेश्चन. आता त्याच्यामध्ये बघा शारदा सदन एक ॲड झालं आहे. संस्थेचे संस्थापक कोण आहेत? पंडिता रमाबाई. शारदा सदन आपल्या नोट्समध्ये ॲड करून घ्यायचं. आर्य महिला समाज हे ऑलरेडी असणार आहे तुमच्या नोट्समध्ये, कारण की तो आधी पण क्वेश्चन आलेला आहे. तिसरा क्वेश्चन येतो म्हणजे भारतीय फाळणीचे गुन्हेगार. या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मी तुम्हाला सांगितलं की महात्मा गांधीजी, आंबेडकर यांचे पुस्तकं आपले पाठच पाहिजेत. सो आपल्याला माहिती आहे हे पुस्तक आंबेडकरांचं नाही आहे आणि सावरकरांनी सुद्धा असे पुस्तक लिहिलेलं नाही आहे. सावरकरांचे 2-3च पुस्तकं आहेत, ते सुद्धा तुम्ही पाठ करून ठेवले पाहिजेत. तुम्हाला कन्फ्युजन होईल जयप्रकाश नारायण किंवा राम मनोहर लोहिया. तर भारतीय फाळणीचे गुन्हेगार हे पुस्तक कुणाचं आहे? राम मनोहर लोहियांचं आहे. तिथं बघा मला सुद्धा कन्फ्युजन झालं होतं की हे पुस्तक कुणाचं असू शकतं या बाबतीमध्ये. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 बघूयात आपण. काय सांगितलं त्यांनी की खाली दिलेल्या यादीतील विचारवंत आणि त्यांच्या राजकीय संकल्पना कोण आहेत? विचारवंत आणि त्यांच्या राजकीय संकल्पना यांच्या जोड्या लावा. कोण दिलेत? तर MK गांधी, जवाहरलाल नेहरू, MN रॉय आणि दीनदयाल उपाध्याय. मला सांगा की आपण पंचशीलमध्ये इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये आपण पंचशील बघतो की नाही? तर कधी झाला आहे पंचशील? 1954. कुणामध्ये झालं आहे? तर इंडिया आणि कुणामध्ये झाला आहे? चायनामध्ये हा करार झालेला आहे, पंचशील करार. तर कोण आहे त्याचे? कुणी केला आहे हा करार? इंडियामध्ये जवाहरलाल नेहरूंनी हा करार केलेला आहे. ठीक. तर याचा अर्थ काय? तर बीचं 1 आन्सर आहे. बीचं 1 आन्सर कुठे दिलं आहे?
तर तिन्हीही पर्यायामध्ये दिलं आहे. याचा अर्थ आपला चौथा पर्याय कट झालेला आहे, जरी तुम्हाला माहीत नसेल तरीसुद्धा. त्याच्यानंतर आता बघा, एचं काय 3 आहे किंवा 2 आहे. आता एला कोण आहेत? महात्मा गांधींचं काय 3 आहे किंवा 2 आहेत. महात्मा गांधींनी कोणती संकल्पना दिली आहे? ती म्हणजे ट्रस्टशिप, म्हणजेच काय विश्वस्त संकल्पना कुणी दिली आहे? महात्मा गांधींनी. याचा अर्थ एचं काय 3 आहे. एम एन रॉयबद्दल आपण काय ऐकतो? तर रॅडिकल ह्युमॅनिझम, म्हणजेच काय तर मूलग्रही मानवतावाद. आपण हे एम एन रॉय यांचं ऐकतो. नंतर कोण राहतं आहे आता? दीनदयाल उपाध्याय राहतात. दीनदयाल उपाध्यायांचं काय इंटिग्रल ह्युमॅनिझम, म्हणजेच काय एकात्म मानवतावाद. हे कुणाचं आहे? दीनदयाल उपाध्यायांचं आहे. तर अशी जोडी कुठं आहे? आता बघा, आपण बघितलं महात्मा गांधींचं विश्वस्त संकल्पना, ह्याचा अर्थ हे पण कट झालं, बरोबर आहे. सी एम एन रॉय यांचं आपण काय बघितलं? मूलग्रही मानवतावाद बघितलं, ते किती आहे? 4 आहे. सो बी पण कट झाला. आपला आन्सर आहे ते म्हणजे ए. ठीक आहे. हां, या सगळ्या संकल्पना जेव्हा आपण डिटेलमध्ये एक एक टॉपिक बघू, एक एक युनिट बघू, मी तुम्हाला या सगळ्यांबद्दल माहिती सांगणार आहे. आता आपण क्वेश्चन 5 बघूयात. खालीलपैकी कोणत्या विचारवंताने अभिनव भारत ही संघटना स्थापन केली? कुठली संघटना आहे? अभिनव भारत ही संघटना कुणी स्थापन केली आहे? विदा सावरकर यांनी. कधी स्थापन केली आहे अभिनव भारत संघटना? 1904 मध्ये त्यांनी काय केलं आहे? अभिनव भारत ही संघटना स्थापन केलेली आहे. कुठे स्थापन केली आहे? तर नाशिकमध्ये. जेव्हा आपण या पेपरचं डिटेल एक्सप्लेनेशन बघू तेव्हा आपण या सगळ्याबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती घेणारच आहोत, जेव्हा आपण टॉपिक वाईज बघू तेव्हा. मग आता आपल्याला माहिती पाहिजे की स्वामी विवेकानंदांची कोणती आहे, श्री अरविंदो यांची कोणती आहे, रवींद्रनाथ टागोरांची. हे खूप इम्पॉर्टंट आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या ज्या काही संस्था आहेत त्यासुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 बाळ गंगाधर टिळक यांच्या चतुःसूत्री कार्यक्रमात खालीलपैकी कशाचा समावेश नव्हता? हे क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. समावेश होता की नव्हता? आपल्याला या ज्या चतुःसूत्री असतात त्या तोंडपाठ असतात, पण आपण जर का क्वेश्चनच व्यवस्थित वाचत नाही त्याच्यामुळं आपला हा जो क्वेश्चन असतो तो चुकतो. तर मला सांगा, स्वदेशी आहे का? हो आहे. बहिष्कार आहे. राष्ट्रीय शिक्षण आहे. गणेश उत्सव आहे का? गणेश उत्सव नाही आहे त्याच्यामध्ये. तर मग आता चौथी कोणती चतुःसूत्रीमधलं चौथं कोणतं राहिलं? ते म्हणजे स्वराज्य. स्वराज्य काय काय? स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ह्या झाल्या चतुःसूत्री. आणि गणेश उत्सव आणि शिव जयंती हे 2 त्यांनी उत्सव काढले होते, ते चतुःसूत्रीमध्ये ॲड नाही आहेत. 7वा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या विचारवंत आत्मसन्मान चळवळीशी संबंधित आहे? आत्मसन्मान. जर का तुम्हाला याची स्टोरी जर का माहीत असेल तर तुम्ही हे परत विसरणार नाहीत की कुणाचं आहे. यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो यालाच आपण काय म्हणतो? सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट. जेव्हा E.V. रामास्वामी हे त्याचं आन्सर आहेत. ते जेव्हा काशीला गेले होते तेव्हा त्यांना तिथे जातीमध्ये भेदभाव किंवा जाती व्यवस्थेद्वारे लोकांवर अन्याय होतो असं दिसलं. त्यामुळे त्यांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला आणि समाजात समानता निर्माण करण्यासाठी त्यांनी आत्मसन्मान चळवळीची स्थापना केली किंवा ते त्याच्याशी असोसिएटेड आहेत, संबंधित आहेत. यांनाच आपण काय म्हणतो? पेरियार म्हणतो. यांनाच आपण काय म्हणतो? पेरियार म्हणतो. बरोबर आहे. आता बघूयात 8वा क्वेश्चन. कौटिल्य या विचारवंताने मांडलेला राजकीय विचार कोणता आहे? पहिलं काय दिलं आहे? सप्तांग सिद्धांत, चौखंबा राज्य, पंचशील धोरण किंवा सप्तक्रांती. आता आपल्याला हे तर कळलं पाहिजे की चौखंबा राज्य नाही आहे, पंचशील धोरण आपण आत्ता मागेच बघितलं ते सुद्धा नाही आहे.
हे जे सप्त आणि हे जे सप्त आहे ह्या दोघांमधलंच कुठलं तरी आन्सर आहे. जेव्हा मी एक्झाममध्ये होते तेव्हा पण मला सप्तच माहीत होतं, पण मला नेमकं सप्तांग सिद्धांत आहे की सप्त क्रांती आहे याच्यामध्ये तिथं गेल्यावर कन्फ्युजन व्हायला लागलं. तिथे कमी वेळ असल्यामुळं आपल्याला अशा गोष्टी होतात, कन्फ्युजन व्हायला स्टार्ट होतं. तर मी तिथं गेल्यावर असा विचार केला होता की हे जे रिव्हॉल्युशन किंवा हा जो क्रांती वर्ड आहे तो थोडा नंतर आला आहे. आधीच्या काळामध्ये काय होते, लोक सिद्धांत देत होते. याचाच अर्थ काय असणार आहे, कौटिल्यांचा सिद्धांत असणार आहे. हे जे आत्ता मी बोलते हे तुम्हाला आत्ता प्रेशर नसल्यामुळं थोडं सिली वाटेल, पण एक्झाममध्ये या गोष्टींचा खरंच खूप फायदा होतो जेव्हा आपल्याला कन्फ्युजन होत असतं 2 ऑप्शन्समध्ये तेव्हा. तर मला असं तर सप्तांग सिद्धांत हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. आपण 9वं बघूयात. त्यांनी काय विचारलं आहे, कोणती जोडी अयोग्य जुळवलेली आहे. जयप्रकाश नारायण की राम मनोहर लोहिया, श्री अरविंदो की विदा सावरकर. याचा आन्सर आहे ते म्हणजे ही जोडी चुकीची जुळवलेली आहे. त्यांनी अयोग्य विचारले. हे खूप व्यवस्थित वाचणं एक्झाममध्ये गरजेचं आहे. काय, विदा सावरकर. एसेज ऑन गीता. मला सांगा हे एसेज ऑन गीता पुस्तक कुणाचं आहे, तर हे पुस्तक आहे अरविंद यांचं. त्यांचंच हे सुद्धा पुस्तक आहे. द मदर हे पण त्यांचंच आहे आणि एसेज ऑन गीता हे पुस्तकसुद्धा त्यांचंच आहे. पुढे बघूयात आपण. या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, दोन याद्यांमधील विचारवंत आणि त्यांचे राजकीय पक्ष यांच्या जोड्या लावा. आपल्याला आंबेडकरांचं माहिती आहे काय, स्वतंत्र मजूर पक्ष. जवाहरलाल नेहरूंचं सगळ्यांना माहीत पाहिजे कुठलं आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. रामास्वामी, E.V. रामास्वामी. जेव्हा तुम्ही इंडियन थिंकर कराल, खूप इम्पॉर्टंट आहेत E.V. रामास्वामी करायचेच. त्यांची कुठली पार्टी आहे, जस्टिस पार्टी. ठीक आहे. आणि M.N. रॉय यांचं कुठला पक्ष आहे, तो म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. म्हणजे याचं आन्सर काय झालं, ए आन्सर झालं. एचं काय 2 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय, स्वतंत्र मजूर पक्ष. बी काय, जवाहरलाल नेहरू त्यांचं काय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. सी काय, E.V. रामास्वामी त्यांचं काय, जस्टिस पार्टी. आणि M.N. रॉय यांचं काय, भारतीय कम्युनिस्ट पक्ष. आता आपण 11वा क्वेश्चन बघूयात. चुकीचे विधान ओळखा. पहिलं विधान काय, आता बघा इथे काय विचारलं आहे, चुकीचे विधान ओळखा. कोणतं चूक येते, क्वेश्चन व्यवस्थित वाचा. पहिलं काय, तर राजकारण आणि अर्थकारण हे एकमेकांशी जोडलेले असतात की नाही, तर असतात, हे बरोबर आहे. दुसरं, तुलनात्मक राजकीय विश्लेषणामध्ये कोणत्याही राज्याने कोणत्या प्रकारच्या व्यवस्थेचा अवलंब केला त्याचे विश्लेषण करणे आवश्यक असते. जेव्हा मला सांगा तुलनात्मक म्हणजे काय, जेव्हा आपण 2 गोष्टीची तुलना करतो किंवा बरोबरी करतो, बरोबर आहे. तर मग कोणत्या राज्यांनी कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा अवलंब केला ह्याचं पण विश्लेषण करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. जागतिकीकरणानंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा बदल झाला आहे. झालाय की नाही, मला सांगा. भारतामध्ये जागतिकीकरण कधी झालं, आपण 1991मध्ये केलं की नाही, तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा बदल झालेला आहे. तर ते पण विधान बरोबर आहे. जागतिक व्यवस्था सिद्धांत जगाच्या भांडवलशाही व्यवस्थेशी संबंधित नाही. असं कसं संबंधित नाही आहे का, तर उलट संबंधित आहे, तो संबंधित आहे. त्याच्यामुळे तिथे नाही दिलं आहे, त्याच्यामुळे हे आन्सर, हे विधान काय तर चुकीचं आहे आणि हेच काय आपलं आन्सर आहे. हे डी हे आपलं आन्सर आहे की जागतिक व्यवस्था सिद्धांत जगाच्या भांडवलशाही व्यवस्थेशी संबंधित नाही दिले त्यांनी, तर उलट आहे. 12वं बघूयात आपण. लॅटिन अमेरिकेत कोणत्या देशात सर्वाधिक वसाहती होत्या. आता हा क्वेश्चन
माझ्यासाठी तर ना पूर्ण आउट ऑफ बॉक्स होता. तर आता याचा आन्सर मी कसं काय काढलं हे मी तुम्हाला सांगते. मला सांगा, आपल्या भारतामध्ये पोर्तुगीजच्या वसाहती होत्या, फ्रान्स पण आले होते आपल्यासोबत व्यापार करायला आणि वसाहती पण स्थापन केल्या त्या, आणि ब्रिटनचं तर तुम्हाला माहिती आहे की आपल्यावर त्यांनी राज्य केलं होतं, त्याच्यामुळे त्यांचीसुद्धा वसाहत आपल्या ह्याच्यात होती. ह्याचा अर्थ पोर्तुगीज, फ्रान्स आणि ब्रिटन यांच्या बाहेरच्या देशांमध्ये वसाहती होत्या, त्यांच्या स्वतःच्या देशांमध्ये वसाहती कमी असतील. तर स्पेन मी खूप कमी ऐकलं होतं की ज्याच्या बाहेरच्या देशांमध्ये वसाहती आहेत. तर त्यांनी विचारले की लॅटिन अमेरिकेत कोणत्या देशात सर्वाधिक वसाहती होत्या. देशात या वर्डवरून म्हणजे या देशामध्ये सर्वाधिक वसाहती असू शकतात, त्यांच्या देशात नव्हत्या पण बाहेरच्या देशांमध्ये होत्या. त्याच्यामुळे मी हे यातलं कोणतं मार्क न करता मी हे बघा इथे मी स्पेनला टिक केलेलं आहे. तर याचा आन्सरसुद्धा स्पेनच आहे. पुढचा क्वेश्चन आहे, आफ्रिकन राष्ट्रांमध्ये सर्वात मोठे आव्हान कोणते होते? आफ्रिकन राष्ट्र आणि भारत जवळपास एकच आहे. आपल्याकडे भाषिक पण आव्हान आहे, आर्थिक पण आहे आणि आदिवासीसुद्धा आहे. तर मला असं वाटतं की आपण धार्मिक आव्हान नाही आहे हे आपण आधीपासूनच काढून टाकलं पाहिजे. आणि थोडं भाषिकसुद्धा आव्हान आहे, पण ते या दोघांच्या तुलनेत कमी आहे, आर्थिक आणि आदिवासी. मी जेव्हा एक्झामला गेले होते तेव्हा मी आर्थिकला टिक करून आले होते, पण याचं SPPUने आन्सर हे आदिवासींचे हे आन्सर दिलेलं आहे. तर याचा आन्सर आहे आदिवासींचे आव्हान आफ्रिकन राष्ट्रामध्ये सर्वात मोठे आहे, कारण की त्यांच्याकडे ट्रायबल आहेत ते खूप जास्त प्रमाणात आहेत. खालीलपैकी 14वा बघू, खालीलपैकी कोणते जागतिकीकरणाचे वैशिष्ट्य नाही? आता हे क्वेश्चन ना आपण आपले थोडं विचार करून सुद्धा लगेच सॉल्व करू शकतो. जसं की त्यात काय दिले की वैशिष्ट्य ह्याचा अर्थ काय? चांगली गोष्ट. उदारीकरण होणं चांगली गोष्ट आहे. ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह होणं ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. सीमेपलीकडील गुंतवणुकीचा मुक्त प्रवाह ही सुद्धा एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. जर का आपण एखाद्या गोष्टीला प्रतिबंधित केलं किंवा एखाद्या गोष्टीवर रिस्ट्रिक्शन्स लावले तर ते त्याचं वैशिष्ट्य असू शकतं का? तर नाही. तर आपण थोडंसं आपलं कॉमन सेन्स यूज करून सुद्धा याचा आन्सर लिहू शकलो असतो की जागतिकीकरणाचे वैशिष्ट्य कोणतं नाही आहे. हा क्वेश्चन विचारला आहे तर हे वैशिष्ट्य नाही आहे, याचा अर्थ हे आन्सर आहे. ठीक आहे. 15वं, 1973च्या पाकिस्तानच्या राज्यघटनेद्वारे कोणत्या प्रकारचे सरकार अस्तित्वात आले? 1973च्या पाकिस्तानच्या राज्यघटनेद्वारे कोणत्या प्रकारचे सरकार अस्तित्वात आले? मला सांगा, आधी भारत पाकिस्तान एकत्र होता तेव्हा आपल्यावर काय होतं? ब्रिटनचं सरकार होतं. ठीक आहे. आता ह्याच्यातले असे जे क्वेश्चन आहेत ना ते थोडासा फक्त ना पुढची मागची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सॉल्व करायचे. भारत पाकिस्तानवर ब्रिटिशांचं राज्य होतं. मला सांगा, ब्रिटिशांची संसद कशी आहे? ती म्हणजे व्यवस्था कशी आहे? संसदीय व्यवस्था आहे. तेव्हा आपण कोणती व्यवस्था स्वीकारली त्यांच्याकडनं? संसदीय व्यवस्था स्वीकारली आहे. तर मी एक्झाममध्ये सुद्धा पार्लिमेंटरी हेच आन्सर लिहिलं होतं आणि याचा आन्सरसुद्धा पार्लिमेंटरी हेच आहे. तर आपण ब्रिटिशांकडून ही संसदीय व्यवस्था घेतली आहे. तर इथे मी ते लॉजिक लावलं आणि हे आन्सर लिहिलं होतं. 16वा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हटले जाते? हा जो क्वेश्चन आहे तो जी UGC नेटची एक्झाम आहे, जी UGC नेट एक्झाम आहे त्यामध्ये हा क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेला आहे. हा एक PYQ क्वेश्चन आहे. जरी तुम्ही सेटचा अभ्यास करत असाल, महाराष्ट्र किंवा ऑल ओव्हर बाकीसुद्धा कोणत्या सेट एक्झामचा अभ्यास करत असाल, पण तरीसुद्धा तुम्हाला जे नेटला आलेले सगळे क्वेश्चन आहेत तुमच्या सब्जेक्टमधले ते पाठच असले पाहिजे. हा एक PYQ क्वेश्चन आहे जो की मी अभ्यास केला नेटचा, त्याच्यामुळे हा मला क्वेश्चन आला होता. याचा आन्सर आहे ते म्हणजे जेम्स मॅडिसन हे याचं आन्सर आहे. काय क्वेश्चन? अमेरिकन राज्यघटनेचे जनक कोणाला म्हटले जाते? अमेरिकन राज्यघटनेचे जनक कोणाला म्हटले जाते? आता असा एक क्वेश्चन येऊ शकतो मग की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर. 17वा क्वेश्चन बघू आपण. 25 जानेवारी 1975 रोजी बांगलादेशात आणीबाणी कोणी घोषित केली? तर ह्याचा आन्सर आहे शेख मुजीबर रेहमान यांनी घोषित केले. हेच आपण जेव्हा अभ्यास करतो बऱ्याचदा आपण यांचंच नाव फक्त ऐकतो. क्वेश्चन जे काढतात क्वेश्चन पेपर त्यांना खूप अवघड करायचं नसतो. फक्त आपण बाबा नावं ऐकली आहेत का किंवा आपल्याला ह्याच्यातलं नॉलेज आहे का हे त्यांना चेक करायचं असतं. तुम्हाला जो जवळचा ऑप्शन वाटतो अशा क्वेश्चनमध्ये तर तुम्ही टिक करणं गरजेचं आहे. बांगलादेशात आणीबाणी कोणी लावली हे आपलं पाठ असणं गरजेचं नाही आहे. फक्त आपल्याला एखादा क्वेश्चन आपण बरोबर ॲप्रोचने सॉल्व करतो का, तर यासाठी अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात. आत्ता ज्या बांगलादेशाच्या ज्या होत्या आधी की शेख हसीना यांचे हे वडील आहेत शेख मुजीबर रेहमान. 18वा क्वेश्चन आहे. आधुनिकीकरणाचे सिद्धांत का उदयाला आले? का उदयाला आले आधुनिकीकरणाचे सिद्धांत? यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मॉडर्नायझेशन थेरी. तर आता आपण एकदा वाचून घेऊयात. विकसनशील देशांना विकासाबाबत मार्गदर्शन करणे. हा बाबा हे चला हे बरोबर असू शकतं. विकसनशील देशांना कर्ज पुरवणे नाही. कर्ज पुरवणे नक्कीच नाही आहे. विकसनशील देशांना आर्थिक मदत करणे. हां हे सुद्धा मदत करणे असू शकतो. विकसनशील देशांना राजकारणाचे धडे देणे हे तर सपशेल नाही आहे. आपले 2 पर्याय गेले. बीसुद्धा गेला आणि डीसुद्धा गेला. आता फक्त आपल्याला कन्फ्युजन या दोघांमध्ये झालं पाहिजे, ते म्हणजे मार्गदर्शन करणे किंवा आर्थिक मदत करणे. मी एक्झाममध्ये आर्थिक मदत करणे लिहिलं होतं, पण याचा आन्सर लास्ट आन्सर कीनुसार विकसनशील देशांना विकासाबाबत मार्गदर्शन करणे हे याचा आन्सर आहे. ठीक आहे. 19वा क्वेश्चन आहे. लोकशाहीमध्ये अभिजन वर्गाचे वर्चस्व असते असे कोणी म्हटले आहे? जेव्हा आपण अभिजन वर्ग असं म्हणतो किंवा इलाइट क्लास किंवा इलाइट थेरी असं म्हणतो तेव्हा आपण 3 थिंकर्स बघतो. एक म्हणजे पॅरेटो, हे तर आहेच, याचा आन्सरसुद्धा पॅरेटो आहे. दुसरे म्हणजे मोस्का आणि तिसरे जे आहेत ते आहेत मिशेल. ठीक आहे, हे आहेत तिसरे. या तिघांचं जेव्हा इलाइट थेरी किंवा अभिजन सिद्धांतचं नाव येतं तेव्हा हे तिघं आपल्याला आठवले पाहिजे. लोकशाहीमध्ये अभिजन वर्गाचे वर्चस्व असते असे विल्फ्रेडो पॅरेटो यांनी म्हटलेले आहे. लोकशाही केंद्रीकरण हे कोणत्या राजकीय पक्षाचे वैशिष्ट्य आहे? लोकशाही केंद्रीकरण. आता मला सांगा लोकशाहीचाच इथे अर्थ कशात आहे? आपण लोकशाहीला इंग्लिशमधून काय म्हणतो? डेमोक्रेटिक. तर डेमोक्रेटिक पक्ष असं तिथे. आता आपल्याला माहिती नाही आहे की कोणत्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे हे, पण लोकशाहीला इंग्लिशमध्ये डेमोक्रेसी म्हणतो. तर डेमोक्रेटिक पक्ष असं जर का एखाद्या पक्षाचं नाव असेल तर ऑब्व्हियसली त्याचं वैशिष्ट्य काय असणार आहे? डेमोक्रेटिक, म्हणजेच लोकशाही ह्या पक्षाचं वैशिष्ट्य असू शकतं. त्यावरून तुम्ही हा ऑप्शन मार्क करायला पाहिजे. 21वा क्वेश्चन बघूयात. मायकल फुकॉल्ट यांनी सत्ता आणि विचारांच्या पद्धतींमधील संबंधांकडे लक्ष वेधण्यासाठी कोणता सिद्धांत मांडला? तर मायकेल फुकॉल्ट यांनी सत्ता आणि विचारांच्या पद्धतींमधील संबंधांकडे लक्ष वेधण्यासाठी उत्तर आधुनिकवाद हा सिद्धांत मांडलेला आहे. हे आपण जेव्हा मायकेल फुकॉल्ट शिकू त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल, किंवा पोस्ट मॉडर्नायझेशन उत्तर आधुनिकवाद जेव्हा शिकू त्यामध्ये मी तुम्हाला यांच्याबद्दल सांगेल. आजच्या सिरीजमध्ये या PYQ सिरीजमध्ये आपण 20-20 क्वेश्चन्स बघूयात. प्रत्येक सिरीजमध्ये आपण 20-20 क्वेश्चन बघूयात. आजची सिरीज इथेच थांबवूयात.